आम्ही 2022 मध्ये घेतलेला फ्लॅट. आम्हाला 134 बिल्डिंग नंबर माझी, त्याच्यात 302 आमचा फ्लॅट आहे. आमचं दर महिन्याला EMI वगैरे सर्व जाते व्यवस्थित. लोन जाते दर महिन्याचं, प्लस लाईट बिल सगळं हे असूनही तरी पण आम्हाला अचानक एक दिवशी नोटीस येते आणि अचानक ते मॅडम सांगतात की रूम खाली करायची आहे. असं आम्ही आता काय करायचं, कुठे जायचंय? आम्हाला न्याय हवा आहे. सरकारने आम्हाला योग्य ती मदत करावी. हमने 145 में घर लिया था सर, मगर वो बना नहीं करके हमने दूसरी जगह घर देने बोला, तो उन्होंने हम लोग को 135 में घर दिया था, मगर हम पूरा चेक से पेमेंट किया, 24 लाख दिया हम लोग ने उनको। अभी हमारे घर पे भी सील लगा रहे वो लोग। क्या बात बोल रहे हैं आप? अभी यही कि हम लोग जब इतने सब पैसे पूरे टोटल पैसे देने के बाद भी आप लोग हमारे घर में सील क्यों कर रहे? जब बिल्डर का और बैंक वाले का मामला है तो उनको हल करना चाहिए ना, हमको बीच में क्यों घसीट रहे? हमारे पैसे क्यों वो बर्बाद कर रहे? एक तो इतने साल के बाद घर दिया है, वो भी उसमें आके ऐसी 1 साल के बाद हम लोग को घर दिया है, कभी इधर दूंगा उधर दूंगा करके 1 साल बाद घर दिया सर। आम्ही इथे फ्लॅट घेतलेला आहे. आता माझी सरकारला एवढीच विनंती आहे की आमचे फ्लॅट आम्हाला व्यवस्थितरित्या मिळाले पाहिजेत. आम्ही जे पैसे कमवतोय त्याच्यातूनच हे फ्लॅट देतोय. फ्लॅटचा EMI भरतोय. कुठून आणणार एवढे पैसे? काय मागणी? आमचा फ्लॅट आम्हाला व्यवस्थित मिळाला पाहिजे. रजिस्ट्रेशन झालेलं आहे, HDFCचं लोन चालू आहे, बिल्डर सोबत बोलणं झालंय आमचं. तो बोलतो आमचं सेटलमेंट चालू आहे. 4 महिने झाले सेटलमेंट करतोय, अजून काही सेटलमेंट झालंच नाहीये. पोलिसांना भेटायला गेले. हो, पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आम्ही. काय काय मागणी तुमची? घर वाच. आमची घर वाचली पाहिजेत बस. सील लागलं नाही पाहिजे त्याच्यावर. आम्ही मुलांना घेऊन काय बाहेर राहणार का आता रस्त्यावर? माझं नाव जवाहर नाना सांगळे, पूर्ण नाव. मी पोद्दार मध्ये समृद्धी एव्हरग्रीन म्हणून आहे, तिथे मी 142 बिल्डिंग मध्ये पहिला माळा 103 फ्लॅट मध्ये राहतो. परंतु अनेक लोक माझे बांधव आहेत तिथे, जे आम्ही पोद्दारचे एक प्रकारे शिकार झालेलो म्हणायला काही हरकत नाही. कारण आम्ही पोद्दारकडून पूर्णपणे त्याचे पैसे देऊन हे पोझिशन त्याच्याकडून घेतलं. दुसरा मुद्दा माझा आहे की रजिस्ट्रेशन्स गव्हर्नमेंटचं आम्ही केलं. नंतरचा मुद्दा आहे, ज्या बँकने आम्हाला लोन दिलं त्यांनी देखील आम्हाला या संदर्भात कुठलीही माहिती दिली नाही की त्यामध्ये आदित्य बिर्ला म्हणून नावाची व्यक्ती इन्व्हॉल्व आहे. आणि आज अशी आमच्यावरती परिस्थिती येऊन पडलेली आहे की एक तर ऑफ झालेला आहे आमच्या मधला एक बांधव, मुस्लिम आहे, आणि मलाही अटॅक आलेला आहे. आदित्य बिर्लावाल्यांनी रुपावली पाटील म्हणून ॲडव्होकेट आहेत, यांनी येऊन नोटीस लावून स्पष्ट शब्दात बोलतात की तुम्हाला घर खाली करावे लागेल, आम्ही पोझिशन घ्यायला येणार, आम्ही पोलीस प्रोटेक्शन मधून येणार. तर हा जो व्याप आहे, हा हे जे एक प्रसंग आमच्या पोद्दार समृद्धीवरती आलेला आहे, तो खरोखर असह्य असा आहे. काय मागणी आहे? आम्ही यामध्ये कुठल्या प्रकारे तुम्ही आम्हाला इन्व्हॉल्व करत आहात? कारण आम्ही आमच्या तारुण्यपणाची जी कमाई आहे ती इथे खर्च केली हो, आणि आता आम्हाला तुम्ही लावारस सारखं घराच्या बाहेर म्हणजे काय बोलतोय? ज्याच्याशी तुम्ही घर घेतलं त्याचं काय? अक्षरशः थातूर मातूर उत्तर चालतात. रोहित पोद्दार म्हणून नाव आहे त्याचं.
आम्ही गेल्याच्या नंतर त्यांनी ज्या व्यक्तीला हँडओव्हर केलेला आहे त्यांचं नाव आहे कनन. ते कनन स्पष्ट शब्दात बोलतात, इफ यू डोंट माइंड, काहीही होणार नाही. आम्ही पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहोत. आणि खरंच सांगायचं तुम्हाला की मला वाटतं तिसरी वेळ आहे अशा प्रकारे आम्हाला आश्वासन देऊन, आणि आता ते डोही जड झालंय की आम्ही काय करावं आणि काय नाही. आम्ही धाव घेतली. आमच्या इथले सभापती होते प्रथम, बाळाराम कांबळी म्हणून. आम्ही त्यांच्याकडे धाव घेतली आणि ते आम्हाला सांत्वन देऊन त्यांनी आश्वासन दिलं की तुम्ही काही घाबरू नका, आपण जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करू. आणि सांगायचं तात्पर्य, खरोखर आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांना आवाज दिलेला आहे त्या वेळेस ते आम्हाला एवढं सहकार्य केलेलं आहे त्यांनी, की त्यांचं शब्दाने मी स्तुती व्यक्त करू शकत नाही. माझं नाव विष्णू मोहन क्षीरसागर आहे. मी इथे 2022 मध्ये बुक केलेला. 2 वर्ष अक्षरशः त्यांनी मला खेळवलं होतं. ॲक्च्युली हां, आता भेटेल, तेव्हा भेटेल. मग ते चालूच होतं त्यांचं. तरी त्यांनी मला काही फ्लॅट दिला नाही त्यांनी. त्यांच्यामुळे मी माझ्या मुलीचं ॲडमिशन इथे घेतलं होतं. ते मला बोलले, "तुम्हाला 3 महिन्यामध्ये लगेच भेटणार." तो काय भेटला नाही. मार्च गेला, मे गेला, डिसेंबर गेला, सगळं गेलं. तरी त्यांचं चालूच होतं ते. 2 वर्षानंतर मला शेवटी मुलींच्या शाळेमुळे मला इथे यायला लागलं. रोज सकाळी मी त्यांना इथे शाळेमध्ये सोडायचो, परत मग कामावर पळायचो. मग दुपारून मग वडील यायचे माझे. वडील पण यांच्याच वयाचे, त्यांना पण अटॅक येऊन गेलेला आहे. आई पण होती, आई तर वारली इथं आल्यावरतीच. तरी पण काय मला अजून काय फ्लॅट भेटला नाही. आता 4 वर्ष झालेले आहेत, तर मी अजून तसाच रखडतोय. हप्ते चालू आहेत आणि त्या बँकवाल्यांना पण बोललो मी जाऊन, ते बोलतात आमचं काही त्याच्यामध्ये नाही, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. आणि पोद्दारमध्ये पण गेलो, रोहित पोद्दार तर काय भेटत नाही, उडाउडीची बाती करतो सगळ्या गोष्टीमध्ये. हां, आता भेटेल आणि तेव्हा भेटेल. त्याच्याकडून आम्ही लेटर पण लिहून आणलेलं आहे, की असं-असं या दिवशी तुम्हाला भेटेल म्हणून. पण ते काय अजून दिलं नाही त्याने. ते पण मागच्या वर्षी. पण आता परत ते बोलतो की नाही देणार आहे. आता मध्ये दादा गेले होते, तर त्यांना पण लेटर लिहून दिलं. त्यांना सांगितलं की जानेवारीमध्ये तुमचं बिल्डिंग पूर्ण होणार. पण ते झालं नाही. आता यादी तर बिलाचं. ते बोलतात तुमचे येऊन आम्ही फ्लॅट आम्ही घेणार कसे पण करून. तर आता ज्यांनी मग आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे, बँकेतून लोन चालू आहे, एवढे त्यांचे पैसे चालू आहे, सगळं चालू आहे. मग कसं काय लोकांनी हे केलेलं आहे? कोणत्या याच्यावरती मग म्हणजे पैसे दिले या लोकांनी? का आदित्य बिर्ला हे करतोय का पोद्दार आम्हाला हे करतोय इथे? की म्हणजे तुम्ही काय असेल ते तुम्ही तुमचं बघून घ्या. आम्हाला याच्यामध्ये काही खेचू नका. म्हणजे ते सगळं म्हणजे जे राहतात इथं रहिवासी, म्हणजे आता एवढ्या वर्षापासून आहे, जे आता आलेले आहेत, त्यांची कमाई पण त्याच्यामध्ये जाते. मग त्यांना फायदा कुठून होणार आहे त्याच्यामध्ये? फक्त आम्हाला एवढं आहे की आम्हाला आमचं सगळं व्यवस्थित सगळं भेटलं पाहिजे. जे घर वगैरे आहे ते सगळं आम्हाला भेटलं पाहिजे व्यवस्थित. यातून आम्हाला सुखरूप निघायला आम्हाला कोणतरी सपोर्ट करावा व्यवस्थित. तसे दादा आम्हाला सपोर्ट करतायत. रात्री पण त्यांना आम्ही फोन केला तरी आम्हाला ते बोलतात, "हां बाबा या म्हणून, जाऊ आपण लगेच." ते जरूर आम्हाला व्यवस्थित कोऑपरेट करतात पाठीमागून. हो, नक्कीच वाटते अन्यायकारक. कारण हे सर्वसामान्य हातावर पैसे कमवणारे मिडल क्लास सर्व लोक आहेत. जर अशी लोक स्वतः मेहनतीच्या पैशांनी प्रॉपर्टी घेऊन कोणीतरी येतो आणि त्यांना म्हणतो का तुम्हाला आम्ही बेघर करणार, मग अन्यायच वाटतोय. काय भूमिका असेल तुमची? यापुढे भूमिका तर मी स्वतः रोहित पोद्दारशी 2 महिने फॉलोअप घेत होतो. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं का आम्ही काय आहे ते क्लिअर करू, आणि मागे आम्हाला जी नोटीस आलेली ती नोटीस सुद्धा रद्द झाली. मग आम्हाला वाटलं का रोहित पोद्दारनी क्लिअर केला विषय, म्हणून आम्ही लोक गप्प बसलो. आम्ही पण नाहीतर कोर्टात गेलो असतो. आम्ही कोर्टात न जाण्याचं कारण आदित्य बिर्ला फायनान्सच्या ज्या नोटिसी लागल्या होत्या त्यांची जो पहिले सील करण्याची तारीख होती ती कॅन्सल झाली. तारीख कॅन्सल झाल्यामुळे आम्हाला असं वाटलं का विषय मिटवला. रोहित पोद्दारनी त्याचं जे काही कर्ज आहे ते भरलं असेल, पण त्याच्या कर्जाचा या लोकांशी काय घेणं देणं? यांनी बिचाऱ्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे देऊन घर विकत घेतले, ते पण लोन करून विकत घेतलेले आहेत. आज जे आले होते तुम्ही त्यांच्याशी बोलला का? बोललो त्यांच्याशी, पण त्यांनी सांगितलं का आम्ही काही झालं तरी प्रॉपर्टी सील करणार. म्हणतात आमच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. मी त्यांना म्हटलं तुमच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे तर तुम्ही कोर्टाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली का? ह्या लोकांनी ऑलरेडी लोन करून प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत. ही गोष्ट तुम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणली का? तेव्हा ते विषय टाळाटाळ करायला लागले. याचा अर्थ ते लोक सुद्धा चुकीचं काम करतात. त्यांनी 2 महिन्यापूर्वी त्यांना माहिती होतं का बाबा ह्या प्रॉपर्ट्या रोहित पोद्दारनी विकलेल्या आहेत आणि त्या पण रजिस्टर विकलेल्या आहेत आणि लोन केलेला आहे. त्यांनी ही गोष्ट कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होती. आणि ते रोहित पोद्दारचं ना त्यांच्याकडे त्यांनी काय ते त्यांचा जो कर्ज आहे तो मागायला दुसरा पर्याय निवडायला होता. तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांना ते त्रास द्यायला आले आणि बिचारे आमच्यात एक पेशंटला तर हार्ट अटॅक सुद्धा आला. म्हणजे एवढी भीती. तर शिवसेनेची काय भूमिका असणार? म्हणजे
शिवसेनेची भूमिका म्हणजे शिवसेनेची भूमिका आता त्यांना बँकेवाल्यांना तर फायनान्सरला मी सांगितलं. आज त्यांनी गेले जायला कारण शिवसेनेची भूमिका बघूनच. ते मला म्हणत होते, तुम्ही एवढे ओरडता ही भाषा का? मी म्हटलं ही शिवसेनेची भाषा आहे. एखाद्या गरीबावर जर अन्याय झाला तर ती आमची भाषाच ती आहे. आम्ही तुमचा हक्क घेणार नाही, ना गरीबाचा हक्क दुसऱ्याला मारू देणार नाही. म्हणून आम्ही त्या शिवसेना स्टाईलने त्यांना इथून पळून लावलेले आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे, पुढे तुम्ही पोलीस घेऊन या, काही घेऊन या. त्यांनी लिगली घेतलेली आहे. असं नाही का रोहित पोद्दारच्या प्रॉपर्टीमध्ये हे लोक अनलिगली राहतात आणि तुम्ही त्यांना बाहेर काढत तर मान्य करू. त्यांनी रोहित पोद्दारला पैसे देऊन लोन काढून कष्ट करून व्याज भरतात, हप्ते भरले आणि तुम्ही त्यांना काढायला याल तर आम्ही पण इथं शिवसेना स्टाईलने काय ते उत्तर नक्की देणार.